ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार सरनाईकांचा मिश्किल टोला। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, आता लवकरच मुंब्र्याचं मुंब्रा देवी असं नामांतर करणार, सर्वांना हिंदुमय करण्याचं काम करतोय मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोकन्यायाचा निकाल, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना ही उद्धव ठाकरेंची, शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं पक्ष काढून घेतला सुळेंचा। घराणेशाहीच्या लाभार्थ्यांनी शहाणपण शिकू नये, शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयानं ठरवलंय, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून ज्योती वाघमारेंची टीका। कायद्याच्या तरतुदीचं पालन करूनच निर्णय घेतला, आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। तर अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनेविरोधी संजय राऊतांचा हल्ला। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योजकांचं स्थलांतर भूषणावह नाही, शरद पवारांची टीका। तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत। 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरती फडणवीसांचं पवारांना उत्तर। राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा अपमान, राहुल गांधींचा चिचोरेपणा अशोभनीय, फडणवीसांची टीका। तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका, राजनाथ सिंह यांचाही निशाण। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं। व्यंग करणार नाही, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका, आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना इशारा। जरांगे कायदा नसल्यासारखं वागताय, सरकारनंही संवैधानिक तत्वांना हरताळ फासलंय, हाकेंची टीका। तर 1 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा। अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम, शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी। तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह, दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही असं दादा म्हणाले होते, सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही, बीडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाषण। मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवर एफडीएची धाड, अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवाना रद्द। तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनांच्या परवाना निलंबित। एफडीएची राज्यभरात क्विक कॉमर्स कंपन्यांवर धडक कारवाई, 14 आस्थापनांचे परवाने निलंबित, 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस। तर 4 हॉटेलचा परवाना निलंबित करत 49 हॉटेल्सला एफडीएकडून सुधारणा नोटीस। साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील मंदिर संस्थांच्या लढ्याला यश, संबंधित व्हिडिओ लेख 23 तासात हटवण्याचे आदेश, दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानंतर जीएसीचा निर्णय। पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात तिरंग्याची आकर्षक रोषणाई, दिल्लीतील महाराष्ट्र भवन, मुंबईत सीएसएमटी मंत्रालय आणि देशासह राज्यातील प्रमुख धरणांवर झळकला तिरंगा।